आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईमधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावलेली असतानाच रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। आवाज फाउंडेशनने मॅरेथॉनच्या 48 तास आधी म्हणजे शुक्रवारी मॅरेथॉन मार्गावरील प्रदूषणाची चाचणी केली, तर माहीम रेती बंदर परिसरात सर्वाधिक प्रदूषण असल्याचं या संस्थेने म्हटलंय। मॅरेथॉनमध्ये धावणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी मुंबई मॅरेथॉनचा मार्ग प्रदूषणाच्या बिळख्यात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मॅरेथॉन ज्याच्यामधून लोकांना फिटनेसचा सल्ला दिला जातो आणि मॅरेथॉन घेतली जाते, ज्याच्यामध्ये जे धावपटू आहेत ते धावत असतात, पण अशा या प्रदूषित हवेमध्ये जर धावपटी धावणार असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी हे कितपत चांगलं आहे असा सवाल उपस्थित होतोय। रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे, पण जेव्हा आवाज फाउंडेशनने या मॅरेथॉनच्या 48 तास आधी त्या रस्त्यावरची जिथून ही मॅरेथॉन धावणार आहे तिथली जेव्हा चाचपणी केली प्रदूषणाची, त्यावेळेला धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। माहीम रेती बंदर परिसरामध्ये सर्वाधिक प्रदूषण असल्याचं या संस्थेने म्हटलंय। तर मॅरेथॉनमध्ये धावणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं असलं फायदेशीर असलं तरी देखील मुंबईमध्ये जो काही प्रदूषणाचा बिळखा पाहायला मिळतो या मार्गाला, त्याच्यातून धावणं कितपत फायदेशीर ठरेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर कुठे किती प्रदूषण आहे मुंबईमध्ये ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। माहीम रेती बंदर मध्ये 154 प्रदूषणाची सर्वाधिक पातळी आहे, 154। तर खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर 95 प्रदूषणाची सगळ्यात कमी पातळी आहे। 100च्या वर असेल तर हवा प्रदूषित आहे असं म्हटलं जातं। दरम्यान शिवाजी पार्क दादर या ठिकाणी 116 ते 125 इतकी पातळी आहे। मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये ही पातळी मोजण्यात आली आहे। माहीम रेती बंदर या ठिकाणी सगळ्यात जास्त 154 इतकी प्रदूषणाची पातळी आहे आणि त्याच्यामुळे माहीम मार्गावरून जाणारी ही जी मॅरेथॉन आहे त्याच्यामधील धावणारे जे धावपटू आहेत ते किती त्यांच्यासाठी धोकादायक आहे का असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे। दरम्यान जसलोक मार्गावर सुद्धा प्रदूषण असल्याचं दिसतंय। तर जसलोक रुग्णालय या परिसरामध्ये 112 ते 125 इतकी प्रदूषणाची पातळी आहे आणि मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये 123 ते 137 इतकी पातळी आहे प्रदूषणाची। तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये 114 ते 143 इतकी प्रदूषणाची पातळी आहे आणि जसलोक रुग्णालय परिसरात 112 ते 125 इतकी पातळी आहे। दरम्यान मुंबईमध्ये ज्या मार्गावरून ही मॅरेथॉन धावणार आहे, मॅरेथॉन जाणार आहे, त्या मार्गावर मात्र प्रदूषण असल्याचं दिसतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? उद्या मॅरेथॉन आहे, मात्र आज आपण बघितलं तर हा जो मॅरेथॉनचा मार्ग आहे तो कुठेतरी प्रदूषणाच्या बिळख्यामध्ये सापडल्याचं दिसतंय। अशामध्ये जे धावपटू या मॅरेथॉनमधून धावणार आहेत त्यांच्यासाठी ही मॅरेथॉन कितपत लाभदायक ठरेल याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हवेची पातळी ही खालावलेली आहे। अशामध्येच उद्या रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉन होणार आहे आणि एकूण शेकडोपेक्षा जास्त खरं तर मुंबईकर असतील, मुंबईच्या बाहेरचे नागरिक असतील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात। त्यामुळे एकूणच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते वांद्रे सीलिंगपर्यंतचा हा जो प्रवास या मॅरेथॉनमध्ये असणार आहे, यामध्ये अनेक टप्प्यांमध्ये जी हवेची गुणवत्ता आहे ती बदलत गेलेली आहे। सर्वाधिक हवामान जे खराब आहे ते म्हणजे दादर भागामध्ये आहे आणि याच ठिकाणी सर्व मॅरेथॉनचा युटर्न होतो। मात्र आपण आत्ताची स्थिती पाहिली तर आत्ताही या हवेमध्ये आपल्याला आर्द्रता दिसते आणि गुणवत्ता हवेची पातळी ती खालावलेली पाहायला मिळते। दृश्यमानता सुद्धा कमी आहे। आवाज फाउंडेशनने जो सर्वे केला होता तो सुद्धा याच वेळेमध्ये केला होता ज्यावेळी मॅरेथॉन सुरू होणार आहे 5:20 दरम्यान। यामध्ये हे मॅरेथॉनचा आणि यामध्ये हे जे प्रदूषण आहे याचा किती फायदा आणि लाभ हा या सर्व स्पर्धकांना होईल हे सांगता येणार नाही। मात्र जे या प्रदूषणामध्ये घनमीटर जे आहेत ते मायक्रॉन्स आहेत ते कुठेतरी श्वसनाद्वारे या सर्व स्पर्धकांच्या छातीमध्ये जातील आणि एकूण अस्थमासारखे विकार त्यांना सतावतील, असे त्यांना उद्भवू शकतात। अशा प्रकारे सुद्धा धोका वर्तवण्यात आला। त्यामुळे मॅरेथॉनचे जे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्या आयोजकांकडून मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा मॅरेथॉनचा मार्ग आहे त्या ठिकाणी सर्व स्पर्धकांना त्या ठिकाणची किती प्रमाण गुणवत्ता आहे, किती हवेची गुणवत्ता आहे, प्रदूषण कशाप्रमाणे याची माहिती देण्यात यावी अशा प्रकारे सुद्धा एक आवाहन आहे ते आवाज फाउंडेशनकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकार आणि एकूणच टाटा मुंबई मॅरेथॉनचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडून नक्की या स्पर्धकांसाठी कोणकोणते उपाय केले जातात, कोणकोणते उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या प्रदूषणामध्ये ही मॅरेथॉन होते आणि स्पर्धकांसाठी नक्कीच एक लाभदायी आहे, मात्र कुठेतरी याचा तोटा सुद्धा पाहायला मिळू शकतो। निश्चितच, कारण आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी ज्या निर्देश होते, गाईडलाईन्स होते त्याच्यानुसार प्रदूषणामध्ये बाहेर व्यायाम करणं टाळा असं म्हटलेलं होतं, पण आपण आतापर्यंत त्याला 15-20 दिवस उलटून गेले असतील तरी सुद्धा प्रदूषण काही कमी झालेलं दिसत नाहीये। आणि आज तुम्ही बघताय एवढं प्रदूषण तुम्हाला बाहेर दिसतंय आणि याच वेळेला कदाचित उद्या
जे स्पर्धक आहेत ते धावत असतील, मात्र ते त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार की नाही याविषयी प्रश्न आपल्याला उपस्थित होताना दिसतोय. त्यामुळे काय उपाययोजना केल्या जातात तेही बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.